नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जी बीएड प्रवेशासाठी आवश्यक असणारी प्रवेश परीक्षा असते बीएड सीईटी याचे मार्गदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. तर तुम्ही या अगोदर पाहिले आहे की बीएड सीईटीच्या अभ्यासक्रमामध्ये जनरल नॉलेज, मानसिक अभिक्षमता आणि त्याचप्रमाणे अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे शिक्षक अभियोग्यता. आपण सर्वजण भावी शिक्षक होणार आहात. मग यासाठी बीएडची जी सीईटी होणार आहे यामध्ये प्रामुख्याने शिक्षक अभियोग्यता हा घटक समावेशित केला आहे. या मागचा एकच हेतू आहे की तुम्ही भावी शिक्षक होणार आहात, त्यामुळे तुम्हाला शिक्षकी पेशासाठी आवश्यक असणारे जे काही गुण आहे, शिक्षक कसा असावा, अध्ययन म्हणजे काय, अध्यापन म्हणजे काय, आदर्श शिक्षक कोण, याविषयी तुमचं नॉलेज तपासण्यासाठी किंवा तुम्हाला याविषयी काय थोडीफार माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी बीएडची जी प्रवेश प्रक्रिया आहे त्याची सीईटी परीक्षा आहे त्यामध्ये शिक्षक अभियोग्यता या घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे. तर नेमकं शिक्षक, आता तुम्ही शिक्षक होणार आहात तर त्यासाठी शिक्षकामध्ये कोणकोणते गुण कौशल्य असले पाहिजे, तसेच शिक्षकामध्ये नेतृत्व गुण, संप्रेषण क्षमता, त्याची व्यावसायिक बांधिलकी, शिक्षण व समाज, आदर्श शिक्षकाची भूमिका, म्हणजे शिक्षकी पेशासाठी आवश्यक असणारे गुण, त्याची शिक्षकी पेशाची असणारी बांधिलकी हे तपासण्यासाठी या घटकावर प्रश्न विचारलेले असतात. तर या ठिकाणी मी एक तुम्हाला शिक्षक अभियोग्यता या घटकावर एक 20-25 प्रश्नांची तुमची उजळणी घेणार आहे. मी सुरुवातीला 20-25 प्रश्न तुम्हाला सांगेल, त्याची उत्तरे सांगेल, नंतर 7-8 प्रश्न तुमच्याकडून सोडून घेईल. तर या घटकावर अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न आहे, टिंबटिंब हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, याचे उत्तर मी सुरुवातीला मीच वाचतो. अ आहे 14 नोव्हेंबर, ब 1 एप्रिल, क 7 डिसेंबर आणि ड 5 सप्टेंबर. तर 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. कुणाचा जन्मदिन? सर्वपल्ली राधाकृष्ण. बघा, पंडित जवाहरचा आपण बाल दिन म्हणून साजरा करत नाही. ठीक आहे, आपण बरोबर हे प्रश्न वाचतो, नंतर तुमचं मत घेतो मी. प्रश्न दुसरा, शिक्षकाने विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. कारण अ स्वयं अध्ययनामुळे अध्यापनाचा वेळ वाचतो, विद्यार्थ्यांना तो विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या अभ्यास सवयी विकसित होतात, शिक्षकावर संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची जबाबदारी नसते. तर याचं उत्तर आहे विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या अभ्यास सवयी विकसित होतात. प्रश्न क्रमांक 3 आहे, प्रभावी शिक्षकास, एक इफेक्टिव्ह टीचर, प्रभावी शिक्षकास खालील गुणांची आवश्यकता असते. अ विषयाचे संपूर्ण ज्ञान, अध्यापनाची अभिक्षमता, अध्यापनाची सुयोग्य पद्धती. आपण जर चांगला विचार केला तर एक प्रभावी शिक्षक होण्यासाठी यावरील सर्व गुणांची आवश्यकता असते. म्हणजे पर्याय क्रमांक ड वरील सर्व. पुढचा आहे प्रश्न 4, तुमचे व्याख्यान प्रभावी व्हावे यासाठी तुम्ही काय करा? व्याख्यान छोटे असावे, अध्ययन प्रक्रियेत विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे, क व्याख्यान अभ्यासापुरतेच मर्यादित असावे, ड व्याख्यानाच्या वेळी विद्यार्थ्यांना नोट्स किंवा टिपणे द्यावे. तर याचं उत्तर आहे दुसरं, ब अध्ययन प्रक्रियेत विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे. बघा, टीचिंग लर्निंग जी प्रोसेस आहे सध्याची, तर सध्याची शिक्षण पद्धती ही विद्यार्थी केंद्रित आहे. जास्तीत जास्त बालक केंद्रित पद्धती, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग हा टीचिंग
म्हणजे शिक्षणामध्ये घेतला पाहिजे, म्हणजे कृतीवर जास्त भर दिला पाहिजे, कृती विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलं पाहिजे. आता पुढचा प्रश्न आहे, तो एक उत्तम शिक्षक असतो, जो एक उत्तम शिक्षक असतो विद्यार्थ्यांसाठी कठीण विषय सोपा करू शकतो, जो असे म्हणतो की मला प्रत्येक गोष्टीची माहिती आहे, जो आपल्या अध्यापनात अपडेटपणा म्हणजे अद्ययावतपणा आणत असतो, वरीलपैकी नाही. तिसरं बरोबर आहे. आता बरेचसे पर्याय जे आहेत तर विद्यार्थ्यांना सगळे पर्याय वाटतात बरोबर आहे. आता याची जी शिक्षक अभियोग्यता याच्यावर येणारे जे प्रश्न असतात ना, तर आपल्याला असं वाटतं की अरे हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर वाटतं, परंतु त्याच्यामध्ये या तिन्हीपैकी किंवा चारीपैकी सगळ्यात उत्तम कोणतं, अध्ययन टीचिंग लर्निंग प्रोसेस असेल किंवा शिक्षणाशी संबंधित जास्त योग्य कोणतं असं पॉझिटिव्ह सकारात्मक पर्याय आपण निवडत असतो. यामध्ये काय म्हणतात, जो आपल्या अध्यापनात अपडेटपणा आणतो, अद्ययावतपणा आणतो, तो खरा उत्तम शिक्षक. म्हणजे शिक्षकांनी नेहमी अपडेट असलं पाहिजे. नवनवीन ज्या काही टीचिंग मेथड येत असेल, शिकवण्याच्या पद्धती असेल, काय प्रोजेक्ट मेथड असेल वगैरे, तर याच्यामध्ये सतत आपल्या क्षेत्रामध्ये शिक्षकांनी अपडेट राहिले पाहिजे. मराठी समजतं वगैरे काय प्रॉब्लेम येते इंग्लिश मिडियमचे कोण आहे? नाही समजतं ना मराठी वगैरे, कारण माझी चालली मराठीतून बरोबर, काही नसतं, काही इंग्लिश मिडियमचे स्टुडंट असतात. बरं, याच्यामध्ये असे शब्द आहे, अध्ययन, अध्यापन, अभिक्षमता, समायोजन. समायोजन म्हणजे ऍडजस्टमेंट, अध्ययन म्हणजे लर्निंग शिकणे, अध्यापन म्हणजे टीचिंग. असे खूप, आता तुम्हाला मानसशास्त्र याच्यामध्ये तत्वज्ञान आहे, बीएड अभ्यासक्रम, असे बरेचसे शब्द तुमच्या नवनवीन कानावर पडणार आहे, आणि ते सरावाने सगळं होणार. बर, चाचणी परीक्षेत एखादा विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्यास तुम्ही काय कराल एक शिक्षक म्हणून, असा एक प्रश्न. बघा, याच्यावर प्रश्न असे आहे की शिक्षकाची भूमिका आहे, एखाद्या विशिष्ट परिस्थितीत तुम्ही कसा निर्णय घेता, नेतृत्व कसं करता. समजा एखाद्या मुलाला वर्गामध्ये चक्कर येऊन पडलाय, अशा वेळेस तुम्ही काय कराल एक शिक्षक म्हणून. अरे तो चक्कर येऊन पडला, आता काय करू, आता काय करू, तोच घाबरलाय, चालणार का सर? नाही. चला आपण याच्या वडिलांना फोन करू, मग ते इथून जातील दवाखान्यात घेऊन, चालणार का सर? चला प्रिन्सिपलच्या कानावर घालू, नाही. तो चक्कर येऊन पडला ना, आपल्या शाळेमध्ये प्रथम उपचार सुरुवातीला काय करता येईल तात्काळ ते करा, वडिलांना फोन तर करा. म्हणजे प्रथम उपचार करणं गरजेचं, म्हणजे योग्य एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये शिक्षक कसा निर्णय घेतो हे चेक केलं जातं. तुम्ही 22 शिक्षक होणार ना, याला थोडं बेसिक नॉलेज आहे की नाही, मुलांशी कसं वर्तन असावं, मुलाशी कसं वर्तन असावं, लोकशाही पद्धतीने असावं, हुकुमशाही पद्धतीने असावं, काय असं लोकशाही पद्धतीने असलं पाहिजे, असं ते असे प्रश्न असतात, एकदम बेसिक असतात प्रश्न की ते तुम्ही असं एक आदर्श शिक्षक अशा वेळेस काय करेल असं त्याचं उत्तर असतं. सगळे पर्याय आपल्याला बरोबर वाटतात, पण योग्य तो पर्याय निवडायचा. ते काय म्हटलं आपण, काय प्रश्न झाला होता, चाचणी परीक्षेत एखादा विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्यास तुम्ही काय कराल, कॉपी काढून घेऊन फेकून द्याल, कॉपी करून काय फायदा नाही असे सांगाल, त्याला नंतर भेटण्यास सांगाल, नियमानुसार योग्य ती कारवाई करा. म्हणजे नियमानुसार योग्य ती कार्यवाही केली पाहिजे, हे करणे आम्हाला धरून. म्हणजे सगळे बाकीचे विषय मुलांना पण कळेल, अरे कॉपी करणं चुकीचं, त्याला फेल केलं सरांनी, 0 मार्क दिला, आपण कॉपी केली नाही पाहिजे, ही समज मिळते मुलांना. जर त्याला सोडून दिलं तर बाकीचे मुलं काय म्हणतील, अच्छा सर ने तो छोड़ दिया, चला हम भी करेंगे ऐसा. पुढचा प्रश्न, जर विद्यार्थी वर्गात उपस्थित राहत नसेल तर तुम्ही काय कराल शिक्षक म्हणून. जर विद्यार्थी वर्गात उपस्थित राहत नसेल तर त्याची कारणे जाणून दूर करण्याचा प्रयत्न कराल. तो का राहत नाही, शिकवण्याची पद्धत बदलाल, त्याला समज द्याल, विद्यार्थी असेच असतात म्हणून दुर्लक्ष कराल. फर्स्ट त्याचे तो उपस्थित का राहत नाही बाळा, तू त्याचे कारण जाणून घ्या. बरेचसे विद्यार्थी उशिरा येतात वर्गात वगैरे, आपण म्हणता का लेट आला, शिक्षा करतो, बरोबरच्या काळात चक्कर, पण हा रोज रोज उशिरा काय येतो हे तुम्ही समजून घ्या. मी म्हणता सामाजिक बांधिलकी, काय कारण असतात, त्याला आईला सोडून यायचं असेल शेतामध्ये रोज, किंवा काही आई वडिलांचा डबा दुकानावर घेऊन तो येत असेल, पेपर वाटून येत असेल, बरंच म्हणजे
चांगले कारण असतात, कष्ट करून तो येतात पळत पळत आला, उशीर आला, दूरवरून येत असेल, सायकल नसेल त्याच्याकडे, असं बघ ना, तो रोजच उशीर होतो, त्याचे कारण जाणून नाही घेतले, मग तर नको शाळेत जायला. त्याची जर समस्या समजून घेतली, त्याच्यानुसार जर त्याला मग काही सवलती दिल्या, काही उपाययोजना केल्या, तर तो खरा शिक्षक. पुढे, जो अध्यापक टिंबटिंब तोच चांगला अध्यापक. आता कसा, विषयाबद्दलची विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढवतो. जिज्ञासा म्हणजे काय? क्युरिओसिटी ना. विषयाबद्दलची विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढवतो, अभ्यासक्रम वेळेत संपवितो, विद्यार्थ्यांना नोट्स देतो, विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होतात याची काळजी घेतो. पहिलं काय आहे? विषयाबद्दलची विद्यार्थ्यांची जिज्ञासा. जिज्ञासा जी असते, कुतूहल, विद्यार्थ्यांचं प्रत्येक विषयातलं कुतूहल शिक्षकाने हे वाढवलं पाहिजे. कुतूहल निर्मिती. आता पुढचा प्रश्न, सहभोजन व समाजात मिसळणे इत्यादीमुळे टिंबटिंबचा विकास होतो. तर शाळेमध्ये सहलीचं आयोजन केलं जातं, सहभोजनाचं आयोजन केलं जातं, समाजामध्ये यात्रा उत्सव तिकडे मुलांना नेलं जातं. याने कशाचा विकास होतो? भावनिक क्षमता, बौद्धिक क्षमता, धार्मिक क्षमता, नैतिक क्षमता. आता सहले, वनभोजन असेल, सहभोजन असेल मित्रांमध्ये, त्याच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्तेचा विकास होतो, भावनिक क्षमतेचा. मुलं एकमेकांना भावना शेअरिंग करतात. सहभोजनातून असेल, सहलीला गेले विचार एकमेकांची जवळकी, आपुलकी, भावनिकता निर्माण होते एकमेकांमध्ये, म्हणून हे आयोजन केलं पाहिजे. बरेचसे प्रश्न असे किती मिनिटांचा साईडला दिसतो. बरं ठीक आहे, अजून 2-3. बरं, पुढचा प्रश्न आहे, शिक्षकाने विद्यार्थ्यांशी टिंबटिंब पद्धतीने वागावे. तो प्रश्न विचारला होता मी. लोकशाही पद्धतीने, हुकुमशाही पद्धतीने, परिस्थितीनुसार किंवा स्थळ व काळानुसार. तर हे लोकशाही पद्धतीने वागलं पाहिजे. जर आता पुढचा प्रश्न आहे, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो हा, तुम्ही वर्गात प्रथमच अध्यापन करण्यासाठी गेला असता विद्यार्थ्यांना पाठ समजला नाही म्हणून त्यांनी गोंधळ केला, तर तुम्ही काय कराल? तुम्ही वर्गामध्ये गेला, पहिलाच तास आहे तुमचा, बीएड झालं, शाळेवर रुजू झालं, पहिल्याच तास वर्गात गेला, विद्यार्थ्यांना पाठ समजला नाही म्हणून त्यांनी गोंधळ सुरू केला, तर अशा वेळेस तुम्ही काय कराल? पर्याय 1, वर्ग सोडून निघून जाल, गोंधळ करणाऱ्या मुलांना दंड कराल, किंवा स्वतःची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न कराल, स्वतःची क्वालिटी, टीचिंग मेथड वगैरे सुधारण्याचा प्रयत्न कराल, किंवा नोकरी सोडून द्याल. पर्याय क्रमांक 3, स्वतःची, अरे का समजणार आहे मुलांना, आपली टीचिंग मेथड चुकली का, आपल्यामध्ये सुधारणा केली पाहिजे, असं. नाहीतर काय तुम्हाला कळत नाही, बसा शांत बसा, काही करत नाही. पुढचा प्रश्न, तुम्ही टीचिंग फील्ड मध्ये किंवा शिक्षकीय पेशामध्ये येऊ इच्छिता कारण तुमचे वडील शिक्षक आहेत किंवा पालक शिक्षक आहे म्हणून, तुमच्या पालकांची इच्छा आहे म्हणून, तुमचे काही मित्र शिक्षक झाले म्हणून, अध्ययन अध्यापनात तुम्हाला रस आहे म्हणून. अध्ययन, टीचिंग, लर्निंग मध्ये तुम्हाला इंटरेस्ट, जर तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट असेल तरच त्याचा उपयोग आहे. नाहीतर वडील म्हणले मी शिक्षक आहे, मला 1 लाख रुपये पगार आहे, तू पण शिक्षक हो, पण त्याच्यामध्ये ती क्वालिटी पाहिजे, ती गुणवत्ता पाहिजे. आपण काही पालकांच्या अपेक्षा असतात बरेचसे, असं असू नये की माझा अपेक्षा म्हणजे कसं म्हणतो मी, पुढचं रेकॉर्डिंग चालू आहे की प्रत्येक पालक अपेक्षा ठेवतो की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे. नाही, तर माझं असं मत आहे वैयक्तिक की मुलामध्ये कोणत्या क्वालिटीचे, त्याची अभिरुची, इंटरेस्ट कशामध्ये त्याला हे ओळखलं पाहिजे, त्यानुसार त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. तर दुसरा शिक्षक झाला म्हणून मला व्हायचं नाही, आपल्याला इंटरेस्ट कशामध्ये. ठीक आहे, तर बरेच उदाहरणं होते माझ्याकडे, ठीक आहे. तुमच्या मते आदर्श विद्यार्थी कोणाला म्हणावे? आदर्श विद्यार्थी जो खेळ व क्रीडामध्ये नेहमी भाग घेतो व यश मिळवतो, जो चांगला वक्ता आहे, बोलतो चांगला,
ज्याच्यामध्ये नेतृत्व गुण आहे, जो अभ्यासात हुशार असण्यासोबतच सर्वांशी चांगल्या प्रकारे वागतो. चौथा. तर अशा पद्धतीनं एक भावी शिक्षक अशा पद्धतीनं तुम्ही एक भावी शिक्षक होणार आहात. या दृष्टिकोनातून शिक्षकाच्या अंगी कोणकोणते गुण असावेत, शिक्षक कसा असावा, एक आदर्श शिक्षक कसा असावा, एखाद्या विशिष्ट वेळ प्रसंगी घटनेच्या वेळी शिक्षकाने कसा निर्णय घेतला पाहिजे, सामाजिक बांधिलकी कशी जपली पाहिजे, आपल्या व्यावसायिक बांधिलकी कशी जपली पाहिजे, याच्याशी संबंधित असे बेसिक छोटे छोटे प्रश्न असतात. आणि मग या पद्धतीने तुम्ही या 3 घटकांचा अभ्यास करा. पहिला आपण मानसिक अभिक्षमता, जनरल नॉलेज आणि शिक्षक अभियोग्यता यावर तुमची बीएड प्रक्रियेची जी परीक्षा आहे ती होणार आहे. चांगला अभ्यास करा. सर्वांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.